सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. स्टँडर्ड 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. चॅप्टर नंबर 11 रेशो अँड प्रपोर्शन. पाठीमागच्या वेळेस आपण रेशो आणि प्रपोर्शन याच्यावरचे उदाहरणं पाहिलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 28पर्यंत. आज आपण पाहणार आहोत द युनिटरी मेथड, म्हणजे एकमान पद्धत. एकमान पद्धत कशाला म्हणतात त्याची व्याख्या आपल्याला पेज नंबर 60वरती दिलेले. एकमान पद्धतीने किमती कशा काढतात ते आपण नाव आय नो पेज नंबर 60वरती. फाइंड द कॉस्ट ऑफ वन आर्टिकल फ्रॉम दॅट ऑफ मेनी. अनेक आर्टिकलवरून एका आर्टिकलची किंमत काढताना बाय डिव्हिजन भागाकार करावा लागतो. देन फाइंड द कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स फ्रॉम द वन बाय मल्टिप्लिकेशन. फाइंड कॉस्ट ऑफ मेनी आर्टिकल्स. अनेक आर्टिकलची, अनेक वस्तूंची किंमत एका वस्तूवरून काढताना गुणाकार करावा लागतो बाय मल्टिप्लिकेशन. आणि दिस मेथड इज सॉल्विंग प्रॉब्लेम इज कॉल्ड युनिटरी मेथड. अशा पद्धतीने जे उदाहरणं सोडवली जातात त्या पद्धतीला युनिटरी मेथड असे म्हणतात. पेज नंबर 60वरती आपल्याला 2 उदाहरणं सोडवून दिलेली आहेत. प्रॅक्टिस सेट 29मधील मी 2 उदाहरणं तुम्हाला सोडवून देणार आहे. समजून घ्या आणि बाकीचे उदाहरणं तुम्ही सोडवा. पेज नंबर 60वरती सोडवून दिलेलं पहिलं एक्झाम्पल पहा. अ बंच ऑफ 15 bananas cost 45 rupees. How much will 8 bananas cost? 15 केळांची किंमत 45 रुपये दिली तर 8 केळांची आपल्याला किंमत काढायची. पहिल्यांदा आपल्याला अनेक केळावरून एका केळाची किंमत काढायची. त्यावेळेस आपल्याला भागाकार करावा लागतो. पहिल्यांदा आपण कॉस्ट ऑफ 15 bananas 45 रुपीज दिलेले आहे, तर एका केळाची किंमत किती ते आपण काढायचे. कॉस्ट ऑफ 1 banana इक्वल टू 45 डिवायडेड बाय 15 इक्वल टू 3 रुपीज. 45 डिवायडेड बाय 15, 15 3 45, 3 उत्तर येतं, 3 रुपये झालं. आता कॉस्ट ऑफ 1 banana एका केळाची किंमत 3 रुपये आली, तर आपल्याला 8 केळांची किंमत विचारली. हाऊ मच होईल 8 bananas कॉस्ट. एका केळाची किंमत 3 रुपये आहे. देअरफॉर द कॉस्ट ऑफ 8 bananas, म्हणून 8 केळांची किंमत 8 × 3 इक्वल टू 24 रुपीज. या पद्धतीने हे उदाहरण समजून घ्या. परत परत सोडवून दिलेलं आहे, तुम्ही पहा. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ अ बंच ऑफ 10 flowers कॉस्ट 25 रुपीज, हाऊ मच विल बी 4 flowers कॉस्ट. 10 फुलांची किंमत 25 रुपये दिलेली आहे, तर 4 फुलांची किंमत किती ते आपल्याला काढायचं. पहिल्यांदा आपल्याला एका फुलाची किंमत काढायला लागेल आणि नंतर मग 4 फुलांची किंमत काढायला लागेल. कॉस्ट ऑफ 10 flowers इक्वल टू 25 रुपीज दिलेले आपल्याला. देअरफॉर कॉस्ट ऑफ 1 flower इक्वल टू 25/10 रुपीज. देअरफॉर आता आपल्याला 4 फुलांची किंमत आहे. 25/10 म्हणजेच 2.5 रुपये किंमत येते. देअरफॉर कॉस्ट ऑफ 4 flowers 4 फुलांची किंमत 25/10 इंटू 4 इक्वल टू 10 रुपीज. 25 100, 100 भागिले 10 केलं आपण तर उत्तर 10 येतं. या पद्धतीने दुसरं उदाहरण दिलेलं आहे. आता मी पुस्तकातील तुम्हाला 1-2 उदाहरणं सोडून देणार आहे. प्रॅक्टिस सेट 29. सॉल्व द फॉलोइंग. पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत. इफ
20 meters of cloth cost rupees 3600. Find the cost of 16 meter of cloth. 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये दिलेली आहे. तर 16 मीटर कापडाची किंमत किती आपल्याला काढायची आहे. आता 20 मीटर कापडाची किंमत 3600 दिलेली आहे. तर एका मीटरची किंमत काढताना आपल्याला भागाकार करायला लागतो. द कॉस्ट ऑफ 20 मीटर क्लॉथ इक्वल टू 3600 rupees. Therefore, cost of 1 meter cloth equal to 3600 divided by 20. हा जर आपण भागाकार केला तर त्याचं उत्तर 180 रुपये येतं. शून्याला शून्य जाईल म्हणजे 360 भागिले 2. 360च्या निम्म 180 असं त्याचं उत्तर येतं. कॉस्ट ऑफ 1 मीटर काढले आपण 180 रुपये झाले. आता आपल्याला काढायचं आहे कॉस्ट ऑफ दिलेलं आहे. फाइंड दी कॉस्ट ऑफ 16 मीटर. तर 16 मीटर कापडाची किंमत किती ते आपल्याला काढायचं आहे. मल्टिप्लिकेशन करायला लागेल. कॉस्ट ऑफ 16 मीटर इक्वल टू 180 इंटू 16. हा जर गुणाकार आपण केला तर त्याचं उत्तर येतं 2880 रुपीज. देअरफॉर कॉस्ट ऑफ 16 मीटर क्लॉथ इक्वल टू रुपीज 2880 रुपीज. उदाहरण समजून घ्या, व्यवस्थित सोडवा. अनेकावरून एकाची किंमत काढायची, एकावरून अनेकाची किंमत काढायची आणि ती उदाहरणं सोडवायची. आपण चौथं उदाहरण घेऊया. इफ किंवा द वेट ऑफ 30 बॉक्सेस इज 6 kg. फाइंड द वेट ऑफ 1080 सच बॉक्सेस. 30 बॉक्सची किंमत 30 बॉक्सचं वजन दिलेलं आपल्याला 6 किलो आहे. तर अशा 1080 पेट्यांचं वजन किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. पहिल्यांदा आपण वेट ऑफ 30 बॉक्सेस 6 kg दिलेलं आहे. मग पहिल्यांदा आपण एका बॉक्सेचं वजन काढायचं. वेट ऑफ 1 बॉक्स इक्वल टू 6/30. 6/30 भागाकार केला आपण 6 × 6 = 35. 1/5 kg आला. एका बॉक्सचं वजन 1/5 kg. The weight of 1 box equal to 1/5 kg. Therefore, weight of 1080 boxes equal to 1080 into 1/5 means equal to 1080 divided by 5. हा जर आपण भागाकार केला तर त्याचं उत्तर 216 येतं. वेट ऑफ 1080 बॉक्सेस इक्वल टू 216 kg असं याचं उत्तर येतं. तुम्ही भागाकार करून बघा, व्यवस्थित सोडवा. या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 29 मधले बाकीचे उदाहरणं सोडवायची. म्हणजे अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करायचा आणि नंतर मग जेवढे किंमत विचारले ते करताना गुणाकार करून आपण ते उदाहरणं सोडवायची. इथे आपलं 11वं प्रकरण संपलेलं आहे. काय अडचण असेल विचारा. परत आणखीन मी एखाद्या तासाला उदाहरणं मी सोडून देईन. ठीक आहे.